नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आज मी काय आगपाईन विषयी माहिती सांगणार आहे. आगपाईन जर झाली तर कशी झालेली असती, ती कशी ओळखायची ही तुम्हाला सांगते. आगपाईन इथं उठते आपल्या तोंडाला, ते आपल्याला ओळखूच येत नाही आगपाईन आहे का काय. ते आपल्याला वाटतं जरच आलाय तर ती जर नसतो. त्याला काय दवाखाना ही काय असं चालत नाही. किती दवाखाना केला तरी ती त्याला औषध दिल्याशिवाय ती बरी होत नाही. काय माझ्या भावाला झाली होती, त्या गेला. मग त्याला ती जायचा दवाखान्यात आणि मी असाच फोन केला. म्हणलं कार काय आजारी आहे का काय, तू तुला बोला येईना. अगं म्हणला मला जरच आल्या तर तोंडातनं पका आलाय. म्हणला मला जेवा येईना काय व्हायना. म्हणलं असला कसला जर आलाय. म्हणलं जरच आलाय का काय माहिती कसला आलाय. म्हणलं कसला जर आहे, तोंडापाशी आहे का हॉटाला आहे कुठं. मग ती म्हणलं मला असं झालं हे कोणतं, म्हणजे सगळं दुःख आल्यासारखं झालं होतं मला. पुढे पुढे येते ते पुढे नव्हत्या आल्या. म्हणजे आपल्याला आता समजा एखादी जखम झाली का, जखम झाल्यावर आपल्याला कसा पोपडा बसतो, ती जखम बरी होत आल्यावर तसं झालं सगळं. दुःख झाल्यावर. मग मी त्याला म्हणलं की अरे त्याला एकच औषध आहे. तर ती म्हणला काय. मग मी त्याला सांगितलं पिंपळाची पानं आणायची. पिंपळाची पानं आणायची, ती मामा म्हणून एखादा जोडायचा. मग त्याने ते विचारायचं की तुम्ही काय लिहिताय म्हणून. मग त्याने लिहायचं की आगपाईन म्हणून 5-6 पानं आणायची ते पिंपळाची. आणि बसायचं कुठं ती पानं लिहिताना? उंबऱ्यापाशी बसायचं. आणि ती पिंपळाची पानं उंबऱ्यावर ठेवायची आणि ती मामाने लिहायची. त्याच्यावर लिहायचं काय उतारता येतं, काय वेळी उतारतोय म्हणून. ती का आगपाईन आगपाईन कशी झाली होती, कशी लिहिली होती तू सांग सांग की. काय तो कशी लिहिली मामा होती. जोडला होता आणि उंबऱ्यापाशी आम्ही बसलो होतो. माझा मामा आहे ना, ती पाठीमागे बसला होता. मग ती मला विचारायचा काय. मी त्या मामांना विचारायचो की काय लिहिताय. मग ती म्हणायचं आगपाईन लिहितोय. बरं असं 5 वेळा असं विचारायचं काय लिहिताय. तर ती म्हणायचं मी आगपाईन लिहितोय. आणि कोळशाने त्या पानावरती आगपाईन असं लिहायचं आणि ती त्याची दोरी बांधायचं. अशा दोरीला ती 5 पानं बांधली आणि ती आपल्या घरची अशी चूल वगैरे तुम्ही स्वयंपाक करताना त्याच्यावर खिळा ठोकून तिथं ती माळ बांधली. आणि नंतर मग ती माळ बांधल्यानंतर ती पानं जी आहे ती पिंपळाची पानं होती ना, ती पिंपळाची पानं जशी ती सुकायला लागली आणि सुकून कशी पानं अशी कशी आकसून होतात, आकसून बसतात ना. मग तसंच ती पानं जशी आकसून बसली तशी ती माझ्या चेहऱ्याला जी झाली होती जखम, ती सगळी त्या पानासारखी अशी निघून, पानं अशी जशी आकसून बसत होती ना, तशीच ती जखम पण अशी खपली धरली आणि खपली आपच ती खपली निघून पडायची अशी खाली आणि हा असा चेहरा व्हायचा पोपडा आलेला. हा. तर त्याला बी दवाखाना ही काय चालत नाही. त्याला असं आयुर्वेदिक मी दवाखाना ही लय केला की. होय. दवाखान्यात ही गेलो, गोळ्या खाल्ल्या, इंजेक्शन पण घेतली, पण त्यांनी काहीच फरक पडला नव्हता मला. वशाट ही खायचं नाही त्याला अजिबात. हा, आणि वशाट मी खाल्लं होतं त्याच्यामुळे मला जास्तच झालं. परत लय अशा टुपा वगैरे क्रीमा पण लावल्या, पण काहीच फरक पडला नाही त्यांनी पण मला. त्याला वशाट चालतच नाही. मग ती ज्यावेळेस मामा म्हणून ती पिंपळाची पानं आणून का ती आगपाईन लिहिली ना, त्यावेळेसच ती आगपाईन उतारते. परत ती होत बी नाही कधी. डॉक्टरला पण ह्या गोष्टीबद्दल काय माहिती पण नाही, कळत पण नाही डॉक्टरांना. आता मला आगपाईन झाली तर महिनाभर माझ्या चेहऱ्यावर तसंच ती डाग होतं. आता मी कॉलेजलाही तसंच जात होतो. शिक्षक ही सगळे लोक माझ्या चेहऱ्याकडे बघायचे, पण कुणाला समजत नव्हते त्याच्याबद्दल. मला कोणी काय सांगितलं बी नाही की ह्याचा काय उपाय आहे असा, बाबा हे असं करून बघ तुला फरक पडत. मग तुला मी फोन करून सांगितलं तर तू मला माझा चेहरा न बघता मला तू फोनवरच सांगितला उपाय. तुला आगपाईन झाली, तू असा उपाय कर, पिंपळाच्या पानावर आगपाईन कोळशाने लिही, असा मामा जोडून कुणाला तरी. तेव्हा मला फरक पडला. 2-4 दिवसातच जशी ती पानं वाळून अशी ही झाली, सुकली, तसं ती माझा चेहरा पण चेहरा नाही सुकला, पण झालेली ती असं ही झालं ना, काय म्हणते त्याला, खपली पोपड धरलेलं ना, ती पण असं निघून पडलं आणि हा असा चेहरा झाला. असं जखम आपल्यात का नाही, आपल्या आजीने आत्याच्या मुलीला झालेली होती. तेव्हा ती तुझ्याच वडिलाला त्या मुलीबद्दल ती आगपाईन लिहायला लावली होती. ती त्यावेळेस मी ती ध्यानात ठेवलं होतं की असं झाल्यावर ती असे आगपाईन झाल्यावर ती बरं झालं की तू ध्यानात ठेवलं, नाही तर मला त्याच्याचा उपायच भेटला नसता. घरच्यांना माहिती असून त्यांच्या कसं ध्यानात आलं नाही. स्वतः तात्यांनीच लिहिली होती तरी त्यांच्या बी कसं ध्यानात आलं नाही. क्या बाबा झाली ही काय म्हणून तुला थोडं पण तुम्हाला सांगितलं नाही त्यांनी. कवा मला मी किती लहान असताना तिचं बघितलेलं होतं ते माझ्यावर, तसंच मी ध्यानात ठेवलं होतं. ते आता उपाय
आला का नाही उपयोगी? नाहीतर एक महिना असाच माझा चेहरा होता. असं त्याला आपण करा येत नव्हतं का पण असं जेवण, हा. अजून काय सांगायचं त्याच्याबद्दल? काय तेवढंच आहे त्याच्याबद्दल, काय आता सांगू. त्यात नाही चालत त्याला. काय वेळीची कशी पद्धत असती तसंच त्याला बी वशाट चालत नाही. त्याच्यामुळे 6 महिना कधी वशाट खायचं नाही ती झाली असली तरी. आणि एवढाच उपाय करा, कोणाला आगपाईन ही झाली तरी दवाखान्याचा अजिबात फरक पडत नाही त्याला सुद्धा. म्हणजे दवाखाना करून काय उपयोगच नाही. गोळ्या इंजेक्शन काय फरकच आता पडणार तुला झालं, तुलाच माहिती ना. नाहीच की पडला मला. हा, मग मग डॉक्टरांनी कसं काय मला गोळ्या औषध लिहून दिली? मग डॉक्टरांना कळतच नाही असलं. या रोगाबद्दल डॉक्टरला कळतच नाही. मग असं किती रोग असतील की त्याला डॉक्टरांना कळतच नाही, त्याच्या उपायच नाही, नुसते डॉक्टर इंजेक्शन गोळ्या देतील. गावत नाही त्यांना जार ते काय काय झाड पाल्यावर बी बरं होतं असं असतं. पण ही किती चुकीची- आयुर्वेदिक ही औषधं निघाली ती, पण त्यातलं बी कुणाला माहिती नसतं नाही नेमकं कशा प्रकारे ह्याच्यावर काय उपचार करायचा आहे ते. हां, मग मला तरी काय माहिती झालं असतं, पण मी ते वेळेस आपल्या आजीने केलेलं होतं ती मी ध्यानात ठेवलं होतं. मग त्याच्यामुळं नाही मी तरी काय तुला सांगते, पण ते आज उपयोग आला ना माझ्या ध्यानात ठेवलं म्हणून. ते माणसात बसलं तर ती सारखा रुमाल बांधावं लागतं तोंडाला, असं होतं का नाही? ती पाकचं पूर्ण तोंड भरतं. तोंड सगळं माझं भरलं होतं. तसंच होतं ते. काय कायच्या पाक नाकातनं तोंडातनं असं बाहेर येतात ती सगळ्या चेहऱ्यावर होती. ते तरी तुला लवकर सांगितलं.